तर आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे असं अजित पवार म्हणाले। नाव न घेता अजित पवारांनी शरद पवारांवर हा निशाणा साधलाय। तर शरद पवारांचा काय संबंध? 2014 पासून तुम्ही सत्तेत आहात, आता तुम्ही सर्वेसर्वा आहात, यू आर द बॉस असं म्हणत आव्हाडांनी आता अजित पवारांवर पलटवार केलाय। मला आपल्याला सगळ्यांना अतिशय सांगायला आनंद वाटतो, एमएसपी आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले, परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार 18, 20, 2100 पर्यंत खाली यायचे। आता किती झालं तरी 3100च्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळे आज साखरेचे भाव 3800 रुपये 3900 रुपये मिळायला लागलेले आहेत। त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये, त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये, त्याच्यात अजून इतर बाय प्रोडक्टची भर पडतीये। आजचा आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिकडे संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहे, तिथं पण अशाच प्रकारचं बाय प्रोडक्टचं उद्घाटन करणार आहे। म्हणजे काय त्यांच्या मनात काय आहे? भाकरी म्हणजे कोण? शरद पवारांचा काय संबंध? 2014 झाल्यापासून तुम्ही सत्तेत आहात म्हणजे हे, आणि आता तर तुम्ही सर्वेसर्वा आहात, यू आर द बॉस। तुम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसता। आता कसली तक्रार करताय? आता तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचे आहेत। लाडक्या बहिणीचा घेतलात ना निर्णय, पण मला शिंदे साहेबांना विचारावं लागेल, भेटावं लागेल खास आता जाऊन, की भाकरी फिरवायची म्हणजे कोणाची भाकरी फिरवायची, कुठला तवा आणि कुठली भाकरी।